11th ॲडमिशन 2026-27 तर आता संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांचे पार्ट 1 रजिस्ट्रेशन बाकी असेल तर त्यांच्यासाठी आता मुदतवाढ झालेली आहे। तर बघू शकता अशा प्रकारे नोटिफिकेशन जी आहे ही अनाउन्समेंटमध्ये जात आहे, तुम्ही तिथून सुद्धा रीड करू शकता किंवा खाली जर आले थोडे तर यामध्ये संपूर्ण नोटिफिकेशनच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला A to Z माहिती दिलेली आहे। तर बघू शकता 10 एप्रिलपासून तुमचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले होते आणि आता 10वीचा स्टेट बोर्डचा निकाल लागेपर्यंत तुम्ही तुमचे पार्ट 1चे रजिस्ट्रेशन करू शकता। तर साधारणतः जो 10वीचा निकाल आहे हा 10 तारीख ते 15 मेच्या दरम्यान लागणार आहे। तर तोपर्यंत तुम्ही तुमचे 11वीचे रजिस्ट्रेशन करू शकता। त्यामुळे आता संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की आजची लास्ट डेट होती। भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी होते, साईडमध्ये भरपूर अडचणी होत्या, जसं की पेमेंटमध्ये, डॉक्युमेंट्समध्ये अशा अडचणी आलेल्या। तर आता विद्यार्थ्यांकडे चान्स आहे की विद्यार्थ्यांनी आपले जे डॉक्युमेंट्स आहे हे डॉक्युमेंट्स रेडी करा, कारण भरपूर विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर नाही आहे। तुम्ही बनवायला टाकलेले असेल तर आता निकालापर्यंत तुमचे डॉक्युमेंट्स यायला पाहिजे। जर तुमचे डॉक्युमेंट्स आले नाही तर तुम्हाला जी ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे तेव्हा अडचणी जाऊ शकतात। त्यामुळे आपले डॉक्युमेंट्स अर्जंटमध्ये रेडी करा, जेणेकरून आता तुमचे फॉर्म सुरू झाल्यानंतर, कारण की निकालानंतर ही जी प्रोसेस आहे भरपूर फास्ट चालणार आहे, त्यामुळे संपूर्ण डॉक्युमेंट्स रेडी करा आणि जेव्हाही पार्ट 2 सुरू होणार आहे तेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट्स हे लागणार आहेत। ठीक आहे, तर अशा प्रकारे ही एक अपडेट होती विद्यार्थ्यांसाठी। आता आनंदाची बातमी आलेली आहे। तर लवकरात लवकर आपले फॉर्म भरा। फॉर्म भरण्याचे व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे, त्या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। कोणाला कोणतीही अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि 11th ॲडमिशन 2026-27 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।